उमेदवारांच्या प्रचारासाठी सैराट फेम आर्ची मैदानात चंद्रपूर जिल्ह्यातील मूल आणि बल्लारपूर शहरात घेतल्या प्रचारसभा। आर्चीने उपस्थितांना आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे हात बळकट करण्याचे केले आवाहन। तर भाजपला मतदान करा, अन्यथा 5 वर्षे याड लागले म्हणायची वेळ येईल असा मुनगंटीवारांनी लगावला टोला। भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी सैराट फेम आर्ची अर्थात रिंकू राजगुरू मैदानात उतरली। चंद्रपूर जिल्ह्यातील मूल आणि बल्लारपूर शहरात तिने प्रचार सभा घेतली। आपल्या भाषणात आर्चीने उपस्थितांना आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे हात बळकट करण्याचे आवाहन केले। तर सैराट चित्रपटाच्या गाण्याचा संदर्भ देत भाजपला मतदान करा, अन्यथा 5 वर्षे याड लागले म्हणायची पाळी येईल असा टोला आमदार मुनगंटीवार यांनी लगावला। मला एवढंच आता तरी दिसतंय, एवढ्या रात्री मी एवढंच ऑब्झर्व करत होते की लहान मुलांपासून तरुण वयोगट असो, आजी असो, काकू असो, सगळे तुमच्यावरती इतकं प्रेम करतायत आणि तुम्हाला इतकं भरभरून ऐकत होते आणि ते इतकं मनापासून आहे। त्याच्यामुळे मी सगळ्यांना एवढीच एक विनंती करणार आहे की त्यांच्यावरती तुमचं प्रेम असंच असू द्या, तुमचा सपोर्ट कायम त्यांच्यासोबत असंच असू द्या, कारण तुम्ही खरंच लोकांसाठी खूप चांगलं काम केलं। मी गाडीतून येताना दादांनी मला सांगितल्या बऱ्याच गोष्टी ज्या मलाही माहिती नव्हत्या। तर तुम्हालाही माझ्याकडून खूप साऱ्या सदिच्छा, इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना माझ्याकडून साऱ्या सदिच्छा। आणि मी अशी संवाद करते, पण खरं तर 20 मिनिटाच्या भाषणाचा आमचा अर्थ काय? चूक करायची नाही। 5 मिनिटाची चूक 5 वर्ष भोगावी लागते। जर भारतीय जनता पार्टी निवडून आली तर मूळचं कल्याण आहे, नाहीतर आर्चीताई निवडणुकीत तुम्ही काही गडबड केली तर विचारायला येईल की मराठी सांगितलेलं कळत नाही का, इंग्रजीत सांगू का, असं विचारायला येण्याची शक्यता आहे। आणि मग 5 वर्ष एकच गाणं, याड लागलं ग याड लागलं, असं 5 वर्ष याड लागलं म्हणायचं नसेल तर मूळ नगरीतल्या इथं उपस्थित असणाऱ्या मतदार बंधू भगिनींनी मनात निर्धार पक्का करायचा, मत फूल कमल का फूल।